24 तास एक पाऊल पुढे. नमस्कार, रोकठोक मध्ये आपलं स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत देशाला भेडसावणाऱ्या सर्वात मोठ्या अंतर्गत समस्येविषयी. छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांनी पुन्हा एकदा तोंड वर काढत काँग्रेसच्या अख्ख्या टीमलाच लक्ष केलं. अत्यंत सुनियोजित पद्धतीनं काँग्रेसच्या परिवर्तन यात्रेवर हल्ला करत काँग्रेस नेत्यांचे बळी घेतले. छत्तीसगडमधल्या बस्तरमधल्या या रक्तपातानं अख्खा देश हादरला. नक्षलवाद पुन्हा पुन्हा तोंड वर का काढतोय? नक्षलवाद्यांची ताकद उत्तरोत्तर वाढत चालली आहे का? नक्षलवाद हाताळण्यात सरकार खरंच कमी पडतंय का? नक्षलवाद्यांसाठी वेगळ्या आणि कडक कायद्यांची गरज आहे का? आणि नक्षलवाद रोखायचा तरी कसा? यासारख्या प्रश्नांचा वेध घेऊया नक्षलवादाचा रेड अलर्ट या खास कार्यक्रमात. नक्षलवादाचा रेड अलर्ट या खास कार्यक्रमात आज माझ्या सोबत पाहुणे आहेत. डॉक्टर रत्नाकर महाजन. डॉक्टर रत्नाकर महाजन हे काँग्रेसचे प्रवक्ते आहेत. सर, आपलं स्वागत. माझ्या सोबत आहेत मुंबईच्या स्टुडिओमध्ये माझ्या बरोबर बंधुराज लोणे. बंधुराज लोणे हे पत्रकार आहेत आणि त्याहीपेक्षा नक्षलवादी चळवळीचे खास अभ्यासक आहेत. या विषयावरचे अनेक त्यांचे लेख आणि भाषणं गाजली आहेत. बंधुराजजी, आपलंही स्वागत. माझ्या सोबत आहेत विनय सहस्त्रबुद्धे. विनय सहस्त्रबुद्धे भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते आहेत आणि ते आमच्या ठाण्याच्या स्टुडिओमधून आपल्या सोबत आहेत. तर थोड्याच वेळात आपल्या सोबत असतील प्रवीर कुमार चक्रवर्ती, निवृत्त पोलीस महासंचालक. काही क्षणात या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाला सुरुवात करण्या अगोदर पाहूया या विषयावरचा खास रिपोर्ट. 1924 सीपीआयचा उगम. सुरुवातीची लढाई जमीनदारांविरुद्ध. शेती करतात त्यांना 2/3 त्यांचे उत्पन्न भेटलं पाहिजे, 1/3 लँडलॉर्डला भेटलं पाहिजे. तो बेसिकली कम्युनिस्ट पार्टीचा मूवमेंट होता, तो लँडलॉर्डच्या विरुद्ध सीमित होता. 1971 नक्षलवादी आंदोलनाची व्याप्ती वाढली आणि आंदोलन पश्चिम बंगालच्या बाहेर बिहार आणि महाराष्ट्रापर्यंत पसरलं. 2004 नक्षलवाद्यांमधले 2 गट एकत्र झाले आणि सीपीआय माओइस्ट या संघटनेचा जन्म झाला. आणि त्या संघटना झाल्यानंतर त्यांचे वेपनरीमध्ये वाढ झाला, त्यांचे संघटनात्मक शक्तीमध्ये वाढ झाला, त्यांचे स्प्रेड चारो तरफ असला. आणि त्यानंतर 2004 पासून 2009 पर्यंत यांची शक्ती भरपूर वाढली. 2009 नक्षलींकडून सर्वाधिक हत्या. 25 मे 2013 छत्तीसगडमधल्या बस्तरमध्ये काँग्रेसच्या टीमवर नक्षलवादी हल्ला. या हल्ल्यामुळे पुन्हा एकदा अख्खा देश हादरलाय. या हल्ल्यात जखमी झालेले माजी केंद्रीय मंत्री विद्याचरण शुक्ल यांची प्रकृती अद्यापही चिंताजनक आहे. काँग्रेसच्या परिवर्तन यात्रेचा मार्ग एका स्थानिक नेत्याच्या सांगण्यावरून ऐनवेळी बदलण्यात आल्याची माहिती यंत्रणांच्या हाती लागली आहे. त्यामुळे मार्ग बदलायला सांगणारा हा नेता कोण आणि हा निर्णय कशासाठी घेतला गेला? शिवाय नक्षलवाद इतक्या राज्यांमध्ये पसरला असतानाही छत्तीसगडमध्येच हा हल्ला का, असे प्रश्न निर्माण झाले आहेत. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. नक्षलवादाचा रेड अलर्ट या खास कार्यक्रमात आपलं स्वागत. या कार्यक्रमाला सुरुवात करण्या अगोदर पाहूया आजचा रोखठोक प्रश्न. जनमताचा कौल आजमावण्याकरता रोज आम्ही रोखठोक प्रश्न विचारत असतो. आजचा प्रश्न आहे, नक्षलवाद हाताळण्यात सरकार कमी पडतंय का? नक्षलवाद हाताळण्यात सरकार कमी पडतंय का? रोखठोक कार्यक्रमात आपलं मत मांडण्यासाठी www.facebook/G24 ला लाईक करा किंवा 24tas.com वर लॉग इन करा. नक्षलवादाचा रेड अलर्ट या कार्यक्रमात पहिलाच प्रश्न घेऊन मी जातोय भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते विनय सहस्त्रबुद्धे यांच्याकडे. विनय सहस्त्रबुद्धे, जे काही काल घडलं ते सगळ्या देशानं पाहिलं. अत्यंत निंदाजनक अशा प्रकारची गोष्ट घडलेली आहे. काँग्रेसच्या काही मोठ्या नेत्यांची हत्या करण्यात आली. मला तुम्ही सांगा, छत्तीसगडच का? असं आहे की छत्तीसगडमध्ये आणि त्यातही काँग्रेसच्या नेत्यांवर हल्ला करण्यामध्ये मला असं वाटतं की नक्षलवाद्यांचा एक विशिष्ट अशा प्रकारचा दृष्टिकोन होता, किंबहुना एक प्रकारची रणनीती होती. पहिली गोष्ट अशी की नक्षलवाद्यांनी काँग्रेसला टार्गेट केल्यामुळे
त्यांना असं वाटतं की काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी यांच्यामध्ये एक प्रकारे आगपाखड सुरू होईल, एकमेकाविरुद्ध आरोपांचं सत्र सुरू होईल आणि ते एकमेकाशी झुंजण्यामध्ये गुंतले की आपल्याला आपला जो काही व्यवहार आहे तो अधिक निर्धोकपणे करता येईल. त्यामुळे हा एक रणनीतीतला पहिला मुद्दा आहे. दुसरा आहे की छत्तीसगडमध्ये सगळ्यात प्रथम म्हणजे नक्षलवादाची समस्या महाराष्ट्रात आहे, आंध्र प्रदेशात, ओरिसात, मध्य प्रदेशात, छत्तीसगडमध्ये. पण छत्तीसगडमध्ये आणि तीही काँग्रेसचे जे दिवंगत नेते आहेत महेंद्र कर्मा यांच्या पुढाकारांनी सलवा जुडूम नावाची एक प्रतिरोध करणारी अशा प्रकारची लोकचळवळ उभी राहिली, ज्या लोकचळवळीला तिथल्या राज्य सरकारने पूर्ण पाठिंबा दिला. दुर्दैवाने त्याच्याबद्दल अनेक गैरसमज पसरवले गेले आणि सुप्रीम कोर्टाने देखील त्याबद्दल काही ताशेरे झाडले. हे जरी खरं असलं तरी तो एक लोक उठाव होता. शस्त्र हाती घेणाऱ्या नक्षल्यांना शस्त्रांच्याच भाषेत उत्तर देण्याचा एक जशास तसे अशा प्रकारचा एक प्रयत्न होता. त्याची चर्चा वेगवेगळ्या पद्धतीने करता येईल, पण असा प्रयत्न महेंद्र कर्मा यांच्या पुढाकाराने सत्ताधारी आणि विरोधी अशा दोन्ही पक्षांच्या संयुक्त पाठिंब्याने एक प्रकारे काही प्रमाणात तरी निश्चितपणे पुढे काँग्रेसने तो पाठिंबा काढून घेतला, तो भाग वेगळा, तो सुरू झाला तो केवळ छत्तीसगडमध्ये. हा दुसरा मुद्दा. तिसरा मुद्दा असा की या सगळ्या प्रकरणामध्ये काँग्रेसला टार्गेट केल्यामुळे एक प्रकारे लोकांची दिशाभूल होईल आणि पोलीस जे आहेत या विषयामध्ये अधिक एक प्रकारे बेभान होतील आणि विशेषतः निवडणुका आल्या छत्तीसगडमध्ये. त्या सगळ्या पार्श्वभूमीवर छत्तीसगडमधला एक नवीन विषय आपण ऐरणीवर आणू शकू आणि त्यातनं दोन्ही पक्षांची पंचायत करू शकू अशा प्रकारच्या एका भावनेतून मला असं वाटतं की छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांनी हा उठाव केला आहे. आणि मला चांगली गोष्ट वाटते की काँग्रेसचे अनेक नेत्यांनी असं म्हटलं की हा पक्षावरचा हल्ला नसून हा लोकशाहीवरचा हल्ला आहे आणि भारतीय जनता पार्टीने अतिशय समंजस आणि परिपक्व भूमिका घेऊन काँग्रेसच्या म्हणजे केंद्र सरकारच्या विरोधात असलेलं जेल भरो आंदोलन काही काळाकरता स्थगित केलं. मला असं वाटतं की या दृष्टीने नक्षलवादी संकटाला दोन्ही प्रकारची आशा वाटण्याजोगी परिस्थिती यातून निर्माण झाली. भारतीय जनता पक्षाने छत्तीसगडमध्ये अत्यंत समंजस अशा प्रकारची भूमिका घेतलेली अशा प्रकारचा दावा आता प्रवक्ते विनय सहस्त्रबुद्धे यांनी केला. मला जायचंय डॉक्टर रत्नाकर महाजन यांच्याकडे. रत्नाकर महाजन, तुमची प्रतिक्रिया काय आहे? भारतीय जनता पक्षाची भूमिका ही अत्यंत समंजसपणाची होती का, राजकीय परिपक्वतेची होती का, आणि त्याहीपेक्षा सुद्धा परिवर्तन यात्रा आणि विकास यात्रा या दोन यात्रांच्या मध्ये कुठेतरी छत्तीसगडमधला वनवासी पिचला गेला? मुळामध्ये भारतीय जनता पक्षाच्या सहनशीलतेचं, समंजसपणाचं किंवा बॅलन्स्ड संतुलित वृत्तीचा इतिहास काही फार जुना नाही आहे, तो सगळ्यांना माहीत आहे. उदाहरणार्थ मुंबईमध्ये जेव्हा बॉम्बस्फोट झाले दादरला किंवा ऑपेरा हाऊसला, त्यावेळेला भारतीय जनता पक्षातल्या महाराष्ट्रातल्या नेत्यांनी त्यावर काय म्हटलं होतं आणि त्यावर कुणाकुणाचे राजीनामे मागितले होते हे लोकांच्या स्मृतीत अजून ताजं आहे. त्याला काही फार इतिहास झालेला नाही, त्याला काही फार काळ झालेला नाही. पण मुद्दा आज तो नाही आहे. मला मुद्दा वेगळा आपल्याला सांगायचा आहे, तो असा की आपण आत्ता जे नक्षलवादी असं म्हणताय, मुळामध्ये हे लोक नक्षलवादी नाहीत, हे माओवादी लोक आहेत. हा फरक एवढ्यासाठी आहे की माओच्या मृत्यूनंतर खुद्द चीनमध्ये माओचं नाव कोणी घेईन असं झालंय. अशा वेळेला ही मंडळी माओच्या नावानं आपल्या देशामध्ये वर्गसंघर्षाच्या आवरणाखाली हिंसात्मक वातावरण निर्माण करतायत. म्हणून यांना नक्षलवादी म्हणणं हे अजिबात संयुक्तिक नाही. मुळात नक्षलवाद हे साम्यवादाचं अनवरस अपत्य आहे, किंवा आणखीन चांगलं बोलायचं झालं तर नक्षलवाद हे साम्यवादाचं विकृतीकरण आहे. कारण क्रांतीसाठी प्रसंगी हिंसा करावी लागेल तरी चालेल असं साम्यवाद म्हणतो, पण नक्षलवादानी मात्र क्रांतीसाठी हिंसा आवश्यक आहे अशा प्रकारचा सिद्धांत मांडला. म्हणून नक्षलवाद आणि त्यांचं जुन्या काळातलं जर आपण बघितलं तर ॲनिहिलेशन ऑफ द क्लास एनिमी म्हणजे वर्गशत्रूचं निर्दालन हा नक्षलवाद्यांच्या सिद्धांताचा पाया होता. मग हे वर्गशत्रू कोण? मग बडे जमीनदार, भांडवलदार, सत्ताधारी लोक आणि राजकीय पक्षातले मोठे मोठे लोक, हे सगळे त्यांचे वर्गशत्रू. मग त्यांचं निर्दालन करायचं हाच मुख्य सिद्धांत राहिला. मग ते वर्गसंघर्ष, वर्गसंघटन वगैरे ते जे काय आहे ते सगळं बाजूला राहिलं. त्याचं आता माओवादात ते रूपांतर झालंय. आणि हा माओवाद म्हणजे जसं नक्षलवाद हे साम्यवादाचं अनवरस अपत्य आहे किंवा विकृतीकरण आहे, तसं माओवाद हे नक्षलवादाचं भ्रष्ट स्वरूप आहे. कारण याच्यामध्ये वर्गसंघर्ष
किंवा विशिष्ट वर्गाच्या हितासाठी क्रांती अशा तत्वज्ञानाचा सिद्धांताचा काही लवलेच सुद्धा नाही, हे आपण पहिल्यांदा समजून घेतलं पाहिजे. माओवाद, साम्यवाद आणि त्याहीपेक्षा सुद्धा या आडून येणारा नक्षलवाद, या तिन्ही गोष्टींचा फरक आता डॉक्टर रत्नाकर महाजन यांनी स्पष्ट केला. हाच प्रश्न घेऊन मी जातोय प्रबीर कुमार चक्रवर्ती, निवृत्त पोलीस महासंचालक. सर, आपल्या या कार्यक्रमात स्वागत. सर, मला आपल्याला एक प्रश्न विचारायचा आहे. अशा प्रकारच्या समस्या महाराष्ट्राला नवीन नाही आहेत. आज महाराष्ट्र, ओरिसा, छत्तीसगड आणि खाली आंध्र प्रदेश यांच्या बॉर्डरवर कुठेतरी अशा प्रकारचा एक प्रचंड, मध्य भारतामध्ये प्रचंड मोठा ज्वालामुखीचा स्फोट होताना दिसतोय. काय याची कारण आहेत आपल्याला असं वाटतं? पहिल्यांदा मी सहस्रबुद्धे आणि आपले महाजन या दोघांच्या जे काही वक्तव्य केलं त्याच्या अंशतः दोघांशी मी सहमत आहे. पहिली गोष्ट अशी की हे एका पक्षाच्या वर कार्यवाही नसून देशाच्या एकत्रित एक खंडतेवर आणि लोकशाहीवर आक्रमण आहे. दुसरं की हे नक्षलवाद अजिबात नाही. नक्षलवाद, आणि मी तर आता म्हणतो की हे माओवाद सुद्धा आता नाही आहे. कारण माओवाद जे आहे ते सुद्धा जगातून संपलेलं आहे. हे माओवादाच्या नावाने नुसतं दहशतवाद आहे. मी याला जंगल दहशतवाद म्हणायला जास्त उपकृत होईल. तिसरी गोष्ट अशी आहे की महाराष्ट्रात आणि तेही विशेष करून विदर्भात, थोडासा मराठवाड्यात एका काळी, आता मराठवाड्यात तेवढा काही नाही आहे, पण विदर्भात यांचा प्रभाव आहे. छत्तीसगड आणि आंध्र, ओडिसा. पण हे फक्त एवढंच नाही आहे की फक्त या 4 राज्यात आहे. हे अगदी नेपाळ पासून तर श्रीलंकेपर्यंत जवळजवळ 221 जिल्हे व्यापलेले आहेत नक्षलवादांनी. तर मला असं म्हणायचं आहे की एवढा मोठा, आणि जिथे माननीय पंतप्रधान स्वतः म्हणतात की आपल्याला आतंकवादापेक्षा ह्या आतंकवादाला जास्त महत्त्व दिलं पाहिजे, कारण सर्वात जास्त नुकसान जर देशाचं कोणी करतो आहे तर हा आतंकवाद करतो आहे. म्हणून फक्त हे 4 जिल्ह्याच्या ठिकाणी काहीतरी असं ठिकाण आहे असं नाही. मी इथे थोडंसं आपलं लक्ष वेधेन बंगालकडे, कारण पश्चिम बंगालमध्ये ओरिजिनल नक्षलवादाचा उदय झाला, परंतु तो तिथे थांबला आणि मग परत 1985 नंतर 86 नंतर थोडाफार परत आला, परत तो थांबला आणि शेवटी आपल्या ह्या 2004-05च्या जवळपास तो परत त्यांनी डोकं उंचवलं. पण आताच्या जो राज्यकर्ते आहेत त्यांनी या समस्येला अत्यंत प्रभावीपणे तोंड दिलं आहे. एवढंच नाही तर प्रबीर कुमार मी थोडंसं तुम्हाला इथे थांबवतोय आणि एक प्रश्न घेऊन मी तुमच्याकडे येणार, पण आता जातोय बंधुराज लोणे यांच्याकडे. बंधुराज, तुम्ही या चळवळीचे अत्यंत जवळून अभ्यासक होतात. ही चळवळ आपल्या इतकी कदाचित महाराष्ट्रात इतक्या जवळून फार कमी लोकांनी पत्रकारितेमध्ये पाहिलेली असेल. मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे, आणि तो म्हणजे की पंजाबमधले विघटनवादी, जम्मू काश्मीरमधले विघटनवादी, ईशान्य भारतातले विघटनवादी, या सर्व विघटनवादी शक्ती आणि ही नक्षलवादाची चळवळ, माओवादाची चळवळ, याच्यामध्ये नेमका फरक आपण काय कराल? यातलं कोण अधिक या देशासाठी घातक आहे? देशासाठी कोण घातक हा वेगळा प्रश्न आहे. मुळामध्ये कसं आहे की नक्षलवादी चळवळ ही एक राजकीय चळवळ, सामाजिक चळवळ आहे. आपण आधी हे समजून घेतलं पाहिजे. आणि आपण जे पंजाब म्हणता किंवा नॉर्थ ईस्ट इंडियन म्हणता, इथली जी चळवळ आहे ते दहशतवादी चळवळ आहे. त्यांना या देशातून फुटून बाहेर जायचं किंवा वेगळं राज्य, वेगळं प्रदेश त्यांना करायचं आहे. नक्षलवादी चळवळीनी तुम्ही त्यांचं सगळं इंटायर त्यांचे जाहीरनामे वाचा, त्यांचा मॅनिफेस्टो वाचा, कुठंही वेगळ्या राज्याची किंवा वेगळ्या देशाची मागणी केलेली नाही. हा या 2 गोष्टीमधला फरक आहे. आता तुम्ही देशासाठी कोण घातक आहे असं म्हणता. एक मिनिट मला तुम्हाला इथे प्रश्न विचारायचा आहे की त्यांनी कुठल्याही नव्या देशाची मागणी केलेली नाही किंवा असं काही केलेलं नाही, मान्य. एकूणच नक्षलवादाची जी मांडणी आहे, बांधणी आहे, जे तत्वज्ञान आहे, कारण हे तत्वज्ञान अतिशय महत्वाचं आहे, त्याची चर्चा होणं महत्वाचं आहे. याचं कारण 40-40 वर्ष एखाद्या तत्वज्ञानावर निष्ठा असल्याशिवाय माणसं असं जंगलामधलं आयुष्य स्वीकारून व्यवस्थेविरुद्ध लढायला तयार होऊ शकणार नाहीत. निव्वळ पैसा किंवा इतर गोष्टी करता लोक इतका दीर्घ काळाचा लढा करतील यावर माझा तरी विश्वास नाही. आदिवासींची संघटना बांधणे, आंदोलन आणि प्रचार करणे
आणि त्यानंतर शहरांवर हल्ले करून राजसत्ता ताब्यात घेणे, या पलीकडे मला सांगा देश निर्मितीचं कुठलं कार्य या नक्षलवाद्यांनी केलं? नाही, तसं नाही येते. क्रांती ज्याला आपण असं म्हणतो की रिव्होल्युशन, त्याच्यामध्ये असं आहे की एका वर्गाचा पराभव करून कष्टकऱ्यांच्या सत्ता आणणे. तर त्याच्यासाठी माओनी जी रणनीती सांगितली होती की क्रांती करायची असेल तर आपल्यासारख्या देशामध्ये, चीनसारख्या भारतासारख्या देशामध्ये क्रांती कशी करता येईल, ज्या ठिकाणी शेतकरी वर्ग आहे, ज्या ठिकाणी निम्म सरंजामीशाही आहे, या देशाचं वर्णन करताना किंवा विश्लेषण करताना नक्षलवादी असं म्हणतात की हा देश निम्म भांडवलशाही आणि निम्म सरंजामशाहीमध्ये, म्हणजे पूर्ण भांडवलशाही विकास नाहीये आणि पूर्ण सरंजामशाही नष्ट झाली नाही. मग अशा एका देशामध्ये जर आपल्याला कष्टकऱ्यांची सत्ता आणायची असेल तर इथं जनवादी क्रांती करावं लागेल. आणि जनवादी क्रांतीचा जो माओनी मार्ग सांगितला होता की जनसंघटना करा, पब्लिक आर्मी करा, म्हणजे जनसैन्य करा आणि त्यांच्या आधारावर तुमचा जनाधार बनवून शहराकडे चला, हा त्याचा मार्ग आहे, हा लढ्याचा मार्ग आहे त्यांचा. जनक्रांती करा अशा प्रकारचा विचार आता बंधुराज लोणे यांनी मांडलेला आहे की जो या संपूर्ण मुवमेंटच्या, या संपूर्ण चळवळीच्या गाभ्याशी आहे. आपण मुळात चर्चा करणार आहोत पुढच्या भागामध्ये. ही चळवळ वाढलीच का, याला कारण त्या चळवळीची रॉबिन हुड असणारी प्रतिमा का त्याहीपेक्षा सुद्धा सरकारी अनास्था, विकासाचा अभाव, इन्फ्रास्ट्रक्चरची कमी आणि त्याहीपेक्षा सुद्धा विस्कळीत समाज, या सगळ्याचा आपण वेध घेऊया पुढच्या सेगमेंटमध्ये. कुठे जाऊ नका, पाहत राहा झी24 तास. आपण पाहताय नक्षलवादाचा रेड अलर्ट. झी 24 तास, एक पाऊल पुढे.